संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी जी आहे ते पंढरपूर येथून परतीच्या वारीवर आहे. सिन्नर येथील महिला भगिनींच्या वतीने जे आहे ते 51,000 मोदकांचं आयोजन करण्यात आलं आहे. आपल्यासोबत काही महिला भगिनी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मॅडम, 51,000 मोदकांचं नियोजन केलंय, कशी तयारी? 51,000 मोदकांचं नियोजन करताना विशेषतः सोनल मालपाठक, त्याच्यानंतर कोरडे, सुनीता कोरडे, गड्डम वहिनी आणि सगळ्या त्यांच्या मैत्रिणी, सांगा ना, चकोर वहिनी, जाधव, अशा सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या मोदकाचा मानस मनात केला आणि 50,000 मोदक पूर्ण केले. एक लक्षात घ्या, स्त्रीमध्ये शक्ती जितकी आहे, सामर्थ्य जितकं आहे, तितकी तिच्यात भक्ती पण आहे. आणि त्या भक्तीच्या जोरावर गजाननाच्या चरणी शेगावला 50,000 मोदकांचं नैवेद्य पाठवायचं हे साऱ्या भगिनींनी ठरवलं. कोणी धनाचं दान केलं, कोणी वस्तूच्या रूपात दान केलं, कोणी सेवेच्या रूपात दान केलं. आणि हा जो धनुष्य होता मोदक बनवण्याचा, तो जवळजवळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे या सगळ्यांनी अत्यंत भक्तिभावाने गजाननाच्या चरणी हे मोदक पाठवायचं ठरवलेलं आहे आणि तो सुफळ संपूर्ण पण जवळजवळ झालेला आहे. त्यामुळे स्त्रीमध्ये भक्ती आणि शक्ती या दोघींचा संगम काय असतो हे गजाननाच्याच कृपा प्रसादाने, आशीर्वादाने या सगळ्या भगिनींच्या मध्ये, आमच्यामध्ये आलेला आहे. गजानन सगळ्यांना सुबुद्धी देव, सगळ्यांना कृपा दृष्टी ठेव, हीच गजानन चरणी प्रार्थना. हे वैयक्तिक पातळीवरती हे पहिलं वर्ष आहे आणि हे 2019 पासून मी ह्या सेवेमध्ये आहे. तर आधी आम्ही काय करायचो की सगळ्यांकडून मोदक घरोघरी गोळा करायचो की कोणी 21, कोणी 51. पण यामध्ये व्हायचं काय की सगळ्यांच्या मोदकांची क्वालिटी वेगळी वेगळी यायची, कोणी काहीही भरायचं, क्वालिटी मेंटेन होत नव्हती. त्यामुळे तिथपर्यंत जाईपर्यंत काही मोदक खराब व्हायचे. मग आम्ही गेल्या वर्षीपासून नाशिकमध्ये हा प्रयोग केला की आपण सगळे एकत्र जमून एका ठिकाणी एकाच क्वालिटीचे, एकाच साईजचे मोदक बनवू. मग तो प्रयोग आमचा सक्सेस झाला नाशिकमध्ये. मग आता ह्या वर्षी मी सिन्नर मध्ये हा प्रयोग केला आणि तो जवळजवळ सक्सेस झालेला आहे. आणि हा आमचा आता थोडंसच बाकी आहे. उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्याच्या शेवटच्या दिवशी किती होतात ते बघणार आहे. पण आमचं हे टार्गेट पूर्ण होणार आहे आणि आम्ही 51,000 मोदक घेऊन 18 तारखेला रात्री जाणार आहोत आणि 19 तारखेला तिथे भक्तांना वाटप करणार आहोत. जय गजानन. योगेश माळनकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.